क्योंकि रे मेरे धमाल कॉमेडी उल्टू टाइम पास करा चकट फू फू भाई फू भाई फू भाई फू। ज्यानी ज्यानी फुबाई फू मध्ये लोकांना हसवले त्यांनी माझी कविता ऐका. ज्यानी ज्यानी यस पापा फुबाई फू बघतोस हो पापा अभ्यास कोण करणार तुझा बाप पापा. कुशल पंच के बाद हंसना बेटा. यही तो मेरा पंच था. हंसो हसो हसो हसो. तर मी घेऊन आलो तुमच्या आवडीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा खालगी तुरा. कराच्या धमाल हास्य प्रवासाला सुरुवात करूयात पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. महेशजी कोठारे आणि स्वप्नील जोशी. आणि स्वागत करूयात आपल्या सातही दमदार जोड्यांचं. तर आपल्या खेळात आता 7 जोड्या उरलेल्या आहेत. उद्याच्या भागात आपण एका जोडीला बाय बाय सुद्धा करणार आहोत. 7 जोड्या उरलेल्या असल्यामुळे आता एका जोडीला आजच्या भागामध्ये आणि उद्याच्या भागामध्ये आपण बाय देणार आहोत. म्हणजे करणार काय आहोत त्या जोडीला सगळ्यात जास्त तुरे आहेत. 25 तुरे त्यांच्याकडे आहेत. ती जोडी आहे कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी कारण आतापर्यंतचे हायएस्ट स्कोरर ते आहेत. त्यामुळे ते इतर स्पर्धकांशी स्पर्धा करणार नाहीयेत. त्यांची तुऱ्यासाठी स्पर्धा असणार आहे पण परीक्षकांच्या सोबत. त्यामुळे परीक्षक ठरवणार त्यांना किती तुरे द्यायचे. बाबा त्यांच्या तुऱ्याबरोबर 1 2 किंवा ते समोरचे 3ही. सगळ्याच जोड्यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि एक सरप्राईज सुद्धा आहे आजच्या एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांनाच हसवण्यासाठी 2 पाहुणे कलाकार सुद्धा येणार आहेत. आता ते कलाकार कोण आहेत ते सरप्राईज काय आहे ते मी आता फोडणार नाहीये. सगळ्यांनाच शुभेच्छा देतोय आणि परीक्षकांना मी विनंती करतो पहिली चिठ्ठी निवडून आम्हाला सांगा की पहिल्यांदा कोण येणार आहे. निलेश तू आता म्हणाला होतास कुशल बद्रिक आणि रसिकाला बाय देण्यात येत आहे. सो आय थिंक त्यांनीच परफॉर्म करावं ओपनिंग बॅट्समन म्हणून. प्रत्येकाला वाटत असतं की आपण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडावं. पण प्रेमात पडल्यावरती वेगळंच टेन्शन असतं प्रेमभंगाचं. असाच एक प्रेमभंग झालेला प्रेमवीर गेला एका लेडी बाबाकडे. लेडी बाबा माहिती नाहीये बघायची ही लेडी बाबा कशी आहे आणि ती काय काय सल्ले देते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 25 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. अरे कुछ नहीं अरे कुछ नहीं है भाता जब रोग ये लग जाता मैं हूँ प्रेम रोगी. मैं हूँ प्रेम रोगी मुझे दवा तो पिलाओ. जाओ 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 किसी मांत्रिक को बुलाओ. मैं हूँ प्रेम रोगी. हे इना मीना डिका हे डायडा मडिका इना मीना डिका डिका डे डायडा मडिका माकाना का चिका पिका रोलारी रम पम पोच रम पम पोच. अरे पोच रे पोच ते पहिले. ओम फट स्वाहा. घरामध्ये वाद प्रेमामध्ये अपयश सगळ्यांना करणार चारोळीबाई यश. नेक्स्ट चारोळीबाई मैं हूँ प्रेम रोगी. प्रेम रोगी टीबी रोगी वाटतोय सत्ता. टीबी एक समस्या आहे माझी पण इथे आता मी प्रेम रोगी आहे. अरे प्रेमात झालाय वांदा का बुडतीत आहे धंदा. घरामध्ये झगडा का सासूशी आहे राडा. बवासीर भगेंद्रानिकाचे करणं सब पर एक ही इलाज. नाव चारोळीबाई नाव चारोळीबाई नाव चारोळीबाई. बोला माझा प्रेमभंग झालाय. तू करतोस तिच्यावर खूप प्रेम पण तिला नाही काही देणं घेणं. अरे जमेल का आपल्याला एकट्या नेहराच्या बॅटिंग वर मॅच जिंकणं. नेहराच्या जीवावर कसलं जिंकते मॅच त्यापेक्षा हरणच बरं. पत्रिका आणली का
हेराची तुझी पत्रिका. माझी आणली ही बघा. नाव चारोळी बाई, अरे, चारोळी बाई. तुझं नाव. माझं गंगाराम सीताराम, गंगाराम सीताराम. मी म्हणणार नाव तुझं गंगाराम, वडिलांचं सीताराम, आजोबांच्या नावात नाहीये राम, आजीनं केलंय केव्हाच राम राम. आजी गेली माझी. 15 दिवसांपूर्वी तू 10 किलो रॉकेल घेतलायस आणि 5 दिवसांपूर्वी तू 5 किलो तांदूळ घेतलेत. महान आत्मा अंतर्यामी, कसं कळलं तुम्हाला हे सगळं? मूर्खा, रेशन कार्ड दिलंयस पत्रिकेऐवजी. सॉरी सॉरी म्हणू नकोस, मध्यरात्री जागू नकोस, दुपारचा झोपू नकोस. म्हणजे निलेश ते पंजे, कुशलचे कान, दिग्याची मान. पुढचा ऐकायचं असेल तर 200 रुपये दान. हे घ्या 200 रुपये. तू काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही. असं काय करता? आता 200 रुपये दिले ना. 200 रुपये महत्वाचे आहेत का? प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे मग? कैसे बताऊ तुम्हें तुम मेरे लिए. हा आता सांगा. कैसे बताऊ मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो? ए भाई. बर भाईला सांगा प्रॉब्लेम. मेरी किस्मत में तू नहीं शायद, क्यों तेरा इंतजार करता हूँ. मैं तुझे कल भी प्यार करता था, मैं तुझे अब भी प्यार करता हूँ. ओहो, आपल्या जीवनात कुणीतरी अलगद प्रेयसी बनून येतं आणि बघता बघता आपल्याला भिकारी बनवून जातं. म्हणजे निलेश ते पंजे, कुशलचे कान, दिग्याची मान. पुढचा ऐकायचं असेल तर 200 रुपये दान. देतो हे घ्या. तुम्ही काय दिलं नाही, मी काय घेतलं नाही. चारोळी बाई, मला माझ्या प्रॉब्लेम विषयी सांगा. माझा प्रेम भंग झालाय. प्रेम शिकण्याचे सुद्धा क्लासेस असतात आणि फेल होणाऱ्यांच्या हातात दारूचे ग्लासेस असतात. चला बसूया या. हो सॉरी काय करू, मी खूप जीव लावला होता तिला. ती म्हणते ती आहे आसमंतातली परी. असं म्हणतात की तिच्यापेक्षा कोपऱ्यावरची पानवाली परी. काय म्हणताय? पानवाली बरी आहे? विचारू डायरेक्ट तिला. लग्न झालंय तिचं? नाही हो, अविवाहित आहे. पण जरा ना वय जास्त आहे. वय जास्त असू दे, त्याने काय फरक पडणार. किती जास्त आहे असं? 63 वर्ष. फरक काय हो, जरा आहे हा नुसता. त्यापेक्षा मी अविवाहित राहीन. पण एकट्याला ना कसं एकटं वाटतो. जसं विषानं विषाला मारतात, तसं काट्यानं काट्याला मारतात, तसं सापाला काठीनं मारतात, तसंच प्रेमाला प्रेमाने मारायचं. प्रेमाला मारायचं? हो. म्हणजे काय करायचं? म्हणजे तुला दुसऱ्या प्रेमात पडावं लागेल या मुलीला विसरण्यासाठी. या मुलीला विसरण्यासाठी दुसऱ्या प्रेमात? येस. मांत्रिके बाई, मी ऑलरेडी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. इतक्यात? बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. तिचा फोटो बघू. हा फोटो कुठे सापडला तुम्हाला? नेटवरती चॅटिंग करताना सापडला. इतकी वर्ष पाहत होते वाट, ते स्वप्न झालं पूर्ण. खरं आहे तुमचं. आलाय माझा राजकुमार. ए जानी, जेमतेम बांधा आणि सावळा वर्ण. काय बोलताय तुम्ही? हा माझा फोटो आहे 20 वर्षांपूर्वीचा. चला लग्न करूयात. अरे भाई, इतना सन्नाटा क्यों है? अरे दुनिया में धोखा कभी हो जाता है. आंखों में यारों का दिल खो जाता है. क्या बात है. या चारोळी बाईला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले चारोळी करणारे मित्र नक्कीच आठवले असतील. बघूयात मग आता ही बाई आणि हा प्रेम वेडा वीर कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर, तुमचा हा जो ऍक्ट होता तो स्टार्ट तर सुपर होता, ब्रिलियंट स्टार्ट होता, पण सेकंड हाफ थोडासा मला असं वाटतं घसरला तुमचा. ऑन द होल इट वॉज नॉट युअर युज्युअल स्टँडर्ड. ऑल द बेस्ट यू. स्वप्नील सर. कुशल आणि रसिका, थँक गॉड की आज तुमचा हा मार्किंग परफॉर्मन्स नाहीये. ह्याच्यावर तुम्हाला तुरे मिळणार आहेत, पण हा मार्किंग परफॉर्मन्स नाहीये. पण आय कम्प्लिटली अग्री विथ महेश सर की सुरुवात विथ अ बँग झाली आणि जे प्रॉमिस या ऍक्टने दिलं त्याच्यापेक्षा थोडासा कमी पडला. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप छान करा आणि नेक्स्ट एपिसोड कम बॅक विथ अ बँग. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी.
बघूयात मग आता तुम्हाला किती तुरे मिळत आहेत परीक्षकांकडून. महेश सर. मी एकही तुरा देणार नाही. व्हॉट वॉट यू? कोणीतरी मारल्यासारखं केलं तर कोणीतरी लागल्यासारखं केलं पाहिजे. मी एक तुरा देऊ इच्छितो सर, विथ युअर परमिशन. ग्रेट, गो हेड. एक तुरा. आणि आता यानंतर बघायचंय पुढची चॅलेंजर जोडी कोण असणार आहे. पण त्यासाठी मी परीक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की पुढे इकडे कोण येणार आहे. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. तर या जोडीचा परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. आयुष्यात क्लिअर राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा खाली तुरा. दारू प्यायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि पोटगी द्यायला नाही होय. काय बेकार बाई अरे ही. अरे माकाची पोटगी मिळताना त्याच्यातच तर मी दारू आणतोय. बरसात में तुमसे मैं ना भूलूंगा नवीन पोपटहा. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा खाली तुरा. एका व्यसनमुक्ती केंद्राचा आज वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी त्यांनी बोलवलंय अत्यंत निर्व्यसनी अशा एका पाहुण्याला. बघूयात तो कोण आहे आणि नक्की काय करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेत 16 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. तो घोट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या. अरे दो घोट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या. बाल मारे साजना. अरे 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 हे अरे हे खाली खाली बसा नीट. तू तिकडे सरक सरक. हा दारूचं गाणं ऐकायला मिळणार आहे, दारू मिळणार नाहीये. नमस्कार. आज व्यसन मुक्ती केंद्राचा वर्धापन दिन आणि मी अध्यक्ष आहे, त्यामुळे सगळ्यांनी माझं ऐकायचं. कळलं काय? हा तर आज या निमित्ताने आपण एका अशा माणसाला बोलवलंय जो बरीच वर्ष दारूच्या व्यसनात अडकला होता, पण आपल्या केंद्रातून गेल्यानंतर त्याने दारूला काय दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही. त्यामुळे टाळ्यांनी स्वागत करा दिगंबर व्यसने यांचं. जगी जीवनाचे सार पाहिलं घ्यावे जाणून सत्वर. देवाची गाणी. पिले पिले अमर राजा पिले पिले अमर जानीस. पिले पिले अमर राजा पिले पिले अमर जानी. जानी जानी यस पापा. ड्रिंकिंग दारू. नो पापा. ओपन युअर माउथ. शिखावर. अरे बाई हा का भुई चक्र. किती दारू पिता तुम्ही? सॉरी चुकले तुम्हाला नाही. किती दारू पिता तुम्ही? मोजूक नाही. म्हणजे दारू सोडा हे किती वेळा सांगितलं? हे पण मोजूक नाही. अरे दारूमुळे कोणाचं भले झाल्याचं ऐकलंय का तुम्ही? ऐकलंय ना. कोणाचं? बारचे मालक, मॅनेजर, वेटर आणि बारबाला. काय चाललंय? आणि कारखानदार. हे बघा नीट ऐका. हा दारूमुळे की नाही माणसाचं कसं शरीर असं हळूहळू कमकुवत होत जातं आणि हळूहळू माणूस मरतो. अरे मग मरण दे ना. आपण काय घाईया. दारू पिण्यापेक्षा मेलेलं बरं.
पण मरायची भीती वाटते त्यापेक्षा प्यायलेलेच बरं. इकडे उभे राहा, इकडे उभे. ओके. हे बघा, तुम्हाला चांगली नोकरी होती पोलिसात. हा. जर टिकला असतात तर इन्स्पेक्टर झाला असतात. अरे इन्स्पेक्टर काय इन्स्पेक्टर, दारू प्यायल्यावर आपल्याला कमिशनर झाल्यासारखं वाटतं. हे बघ नीट ऐका. तुमची बायको आहे ना, तुम्हाला सोडून गेली या दारूमुळे. अरे मग माझा फायदा झाला ना. कसा? बघितलं परिणाम. अरे हजारो नवरे न दारू पिता बायकोच्या जाचात खितपत पडलेले असतात. आपण प्यायलो गेली तिच्या आहे. घटस्फोट घेतलाय तिने. घटस्फोट घेतला. मग पोटगीचा प्रॉब्लेम आहे. काय पोटगीचा काय प्रॉब्लेम आहे? हा, दारू प्यायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि पोटगी द्यायला नाही होय. हे जे आयला काय बेकार बाई अरे ही. अरे माकाची पोटगी मिळताना त्याच्यातच तर मी दारू आणतोय. म्हणजे तुम्हाला पोटगी मिळते? मग मी बेकार आहे, ती कमवते. रे सांगायला काही वाटत नाही. मला सांगा, तुमच्या भांडणं कशाहून व्हायची? ऍक्च्युअली सॉलिड प्रॉब्लेम. हा, नीट ऐका आता सगळ्यांनी. प्रॉब्लेम झालेला आहे. हा, मेजर प्रॉब्लेम म्हणजे चकना. चकड्यावरून नाही, दारूवरून होत असणार भांडण. हे बेकार बाई आहे. दारू प्यायल्यानंतर चकण्यावरून प्रॉब्लेम. ओ अच्छा. म्हणजे चकणा एवढा महाग होता तर? फुकट होता चकना. फुकट. ए बघा, मला नीट कळत नाही. नीट सांगा, काय झालं? एकदा मी ना सकाळी 7 वाजता उठलाय. हा, आणि घंगाळ भरून घेतलंय. हा, आंघोळीला पाणी भरून घेतलं. बरोबर. आंघोळीला नाही, दारू भरून घेतलंय. घंगाळ भरून दारू? माझे 6-7 मित्र येणार होते ना पार्टीसाठी. सकाळी मग तो दुपारी कामात कोणाकडे वेळ आहे. म्हटलं सकाळी शो लावूया 9 ते 12. आणि घंगाळ भरून घेतले. तेवढ्यात माझ्या बायकोचं बाप, माझं सासरो चकनो मेलो, त्या दारूत पडलो. तो चकडा होय. म्हणजे असं टाळक्या फिरला. माझी बायको माझ्यावर भांडाक लागली आणि त्याच्या नाकात तोंडात 7-8 तांबे दारू गेली. मग हिला आपल्या डोक्या भडकला. मग आम्ही चौघांनी मिळून त्या चकण्यात बाहेर काढलो, असं पिळलो आणि चकण्यातून दारू बाहेर काढून हे बघा, पडल्या त्यांना लगेच बाहेर काढायचं ना. अरे पडल्या कसा काढणार बाई, बेकार आहे. त्याचा आकार केवढा. पडल्या त्या घंगाळातनं दारू बाहेर वाचायला लागली. आम्ही लगे खाल्ली असे. अहो काय बोलताय तुम्ही? तुमचे सासरे बुवा ते नाका तोंडात दारू जाऊन मेले असते म्हणजे? अरे नाका तोंडात दारू जाऊन कोण मरतो काय? काय बोलताय तुम्ही? अहो काय मी प्राण सोडून पण दारू नाही सोडणार. अहो असं करू नका. अहो या दारूमुळे तुमची बायको सोडून गेली. जाऊ दे भांडकुद त्याच्या आईला. काय बोलताय तुम्ही? कशावरून भांडणं व्हायची? ऍक्च्युअली कम टू द पॉइंट. कशावरून? आमची भांडणं दारूवरून. मग सोडा ना दारू. अरे ही बाई बरोबर नाही, बेकार आहे बाई. अरे कोणी किती दारू प्यायची ह्याच्यावरनं तर भांडणं व्हायची. म्हणजे हिला माझी बायको 1 नंबरची पेताड आहे हो. तुमची बायको? आईला मग माझ्या ना खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. आपला प्रॉब्लेम पण तोच आणि सोल्युशन पण तेच. काय प्रॉब्लेम काय तुमचा? दारू प्रॉब्लेम काय? लिव्हर. दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होतो. आणि सॉल्युशन काय? लिव्हर. लिव्हर म्हणजे डायरेक्ट तिला सोडून द्यायचं. दॅट्स ऑल. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. बघूया तुमची कॉमेडीची नशा कशी वाटली आपल्या परीक्षकांना. महेश सर. दिगंबर आणि हेमांगी सुपर्ब. मला आवडला. दिगंबर, तू दारू पिल्याची ऍक्टिंग सुपर्ब केलीस. म्हणजे आणि हेमांगी, तू त्याला खूप सुंदर सपोर्ट केलास. तुमच्या दोघांचं कोऑर्डिनेशन वंडरफुल होतं. मला हा ऍक्ट तुमचा खरोखरच खूप आवडला. ऑल द बेस्ट यू. स्वप्नील सर. आम्हाला खूप आवडला मालवणी माणूस आणि तू तो सुपर्ब केलास दिग्या. ऍब्सोल्युटली वेलकम बॅक. यू आर ऍब्सोल्युटली डिलाइटफुल इन दी ऍक्ट. व्हेरी गुड. हेमांगी, खूप छान साथ दिलीस तू त्याला. आणि ऑल इन ऑल तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स खूप एंटरटेनिंग झाला. वा, जोरदार टाळ्या. आता बघूया तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत. महेश सर. 9.5. स्वप्नील सर.
9.5 एकूण 19 गुण मिळालेले आहेत आणि तो एक पिवळ्या रंगाचा तुरा. आता बघूयात याला चॅलेंज कोण करणार? कुणीच हात वर केलेला नाहीये. परीक्षक निर्णय घेणार. चिठ्ठी. ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. परीक्षकांना विचारूयात ते किती तुरे पणाला लावणार आहेत. 1. या जोड्यांमध्ये युद्ध रंगणार आहे 3 तुऱ्यांच्यासाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर डोक्यावरती हात ठेवून सांगतो मी परत येईन, पण डॅन्ड्रफ परत येणार नाहीये. म्हणूनच पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा खळगी तुरा. आपली जी मराठी भाषा आउटडेटेड होत चालली आहे ना, त्यावर मला प्रबंध लिहायचा आहे. कशाला वेळ घालवालाय बाई? मराठी माणूस मराठी पुस्तक वाचते कुठं? डिमांड नाही, त्यामुळे प्रोडक्शन नाही. पुस्तकं विकायची शेवटी धंद्याचं गणित आहे होते. काय मंदार लागलाय तुमचा. वा 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 वा. त्रास होतो. कुठे गाणं शिकलात? कुठल्या व्यायामशाळेत शिकलात? म्युझिक. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा खळगी तुरा. वाचनानं माणूस खरंच समृद्ध होतो. एक तरुणी निघाली आहे स्वतःसाठी पुस्तकं खरेदी करायला दुकानामध्ये आणि तिला तिकडे भेटला एक अवली दुकानदार. बघूयात मात्र तो कोणती पुस्तकं विकतोय आणि कशा पद्धतीनं विकतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 20 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. जाग झालं सार गाव आताच दुकान झाडलं. जाग झालं सार गाव आताच दुकान झाडलं. अरे पुस्तक कपाटात लाव गिराईक याला लागलं. अरे पुस्तक कपाटात लाव गिराईक याला लागलं. अरे समो का फिर कहाँ मिलेगा, मराठी लिटरेचर कहाँ मिलेगा. आओ तुमको दिखलाती हूँ अप्पा बलवन चौक में. देखो 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 हे पुस्तकांचं दुकान, हे पुस्तकांचं दुकान. काय पाहिजे? मला की नाही तुमच्याकडून काहीतरी हवंय. आता सकाळी आता दुकान उघडले. नाही आता नको. अहो ते नाही, बटाट्याची चाळ. हा येस. पाठीवाचा काय लिहिले ती? काय? पत्ता इथे विचारायचा नाही, पुढे जाऊन विचारा काय पाहिजे. हो तुमचं पुस्तकांचंच दुकान आहे ना. मग काय दिसायला तुम्हाला? मग सांगा ना मला बटाट्याची चाळ आहे का? ओ बाई हे काय तुम्हाला म्हाडाचं ऑफिस वाटलं का? जुन्या चाळीचा रेकॉर्ड ठेवायला. हे बघा ते तिकडे ऑफिस मध्ये विचारा. हे पुस्तकाचं दुकान आहे. अहो मी तुम्हाला पु ल देशपांडेंच्या बटाट्याच्या चाळीबद्दल विचारते. कोणाचे का असा ना आपल्याला का? हे बघा माझं पुस्तकाचं दुकान आहे. पुस्तक पाहिजे मला सांगा. A to Z माल आहे माझ्याकडे. बरं श्यामची आई आहे? आत्ताच गेली. सकाळी 7ला येते, झाडलोट करते आणि 9ला जाते. श्याम आहे आज कपडे धुवायला. ए श्याम तुझ्याकडे बाई आलात बघ रे. अहो तो नकोय मला. मला की नाही बॅरिस्टर हवंय. कडकडून जा. नाही म्हणजे मधनं गेलं तर पडाल. रस्त्यात खड्डे आहे. कडकडून जायचं, डाव्या अंगाला जायचं, उजव्या बाजूला जायचं. कोर्ट लागतंय. कोर्टाच्या दारामध्ये बरेच रिकाम टेकडे काळ्या जगातले बॅरिस्टर फिरतात तिकडं. ते बॅरिस्टर नाही, मला की नाही जयवंत दळवींचं बॅरिस्टर हवंय. हो मग कोर्टाच्या दारात जायचं. दळवींचा बॅरिस्टर, दळवींचा बॅरिस्टर असं नुसतं बोंब टाकायची. दळवींचा बॅरिस्टर असला तर हो म्हणाल. आता इथं उभारून मला कसं कळणार तिकडे दळवींचा बॅरिस्टर आहे का पाटलांचा बॅरिस्टर आहे ते? पाटील हे बघा माझं पुस्तकाचं दुकान आहे. A to Z मला पुस्तक कुठलं पाहिजे मला सांगा. येस नाव आय गॉट इट. वासूची सासू, मोरूची मावशी, सविता दामोदर परांजपे नक्की असतील तुमच्याकडे.
तुम्हाला काय पोळी भाजी केंद्र वाटलं का महिला बचत गट वाटला का भिशी चालवतोय आम्ही? या बाया कुठल्या काढल्या तुम्ही? पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा, नाहीतर दूरदर्शनला जाऊन आपण यांना पाहिलं त्याच्यात नाव नोंदवा. कुणाची सासू, कुणाची आत्या, कुणाची काकू, मी कशाला पत्ता ठेवतोय? बाई माझं पुस्तकांचं दुकान आहे, पुस्तक पाहिलं सांगा, A to Z माल आहे माझ्याकडे. काय काय या माणसाला ना काहीच कळत नाहीये, कसं सांगू? अंकलिपी तरी आहे का तुमच्याकडे? बाई असलं वाह्यात वगैरे टायटूचं काम मी करत नाही, तिकडे सगळं समोरच्या दुकानात. अंकलिपी वाह्यात? मग टॅटू म्हणजे काय? हे बघा, संस्कृत मध्ये अंक म्हणजे मांडी, त्याच्यावरची लिपी. आता ते मांडीवर चित्रबित्र काढण्याचं काम मी बाप्याकडे, मला असं जमत नाही. ते समोरच्या दुकानात जावा, तिकडे ते मिळतंय. हो काय तुमचं एवढं मोठं शॉप आहे पुस्तकांचं, आणि साधं जुन्या लिटरेचर पैकी काहीच नाही तुमच्याकडे? जुनं लिटरेचर कशाला पाहिजे तुम्हाला? अहो अमेरिकेत की नाही महाराष्ट्राची सेंचुरी सेलिब्रेट होणार आहे, त्या निमित्तानं आपली जी मराठी भाषा आउटडेटेड होत चालली आहे ना, त्यावर मला प्रबंध लिहायचा आहे. कशाला वेळ घालवालाय बाई? अहो मराठी माणूस मराठी पुस्तक वाचते कुठं? डिमांड नाही, त्यामुळे प्रोडक्शन नाही. पुस्तकं विकायची शेवटी धंद्याचं गणित आहे होती. तुम्ही पुस्तकं वाचत नाही? मी हॉटेलला जाऊन कधी एटरला तुम्ही विचारता का ऑर्डर दिल्यावर, बाबा चव चाखून घेतलीस का या डिशची? मी फक्त पुस्तकं विकायचं काम करतो, शिकायचं नाही. मी कशाला वाचू हे सगळं? म्हणूनच तुमच्यासारख्या मराठी माणसांमुळे ना मराठी भाषा आउटडेटेड होत चालली आहे. ओ बाई जायला फॉरेनवर नवीन दिलं, मराठीचे झेंडे काढू नका. हे बघा, आजकालच्या मराठी साहित्यिकांची पोरे इंग्रजी शाळेमध्ये शिकतात. आजचं आपलं मराठी साहित्य संमेलन परदेशात व्हायला लागले. तुम्ही मला काय मराठीचे गोडवे घाल सांगताय? हे बाई, अमेरिकेत पुस्तकं न्यायची तुम्हाला, 1 स्टॉक आहे आपल्याकडं. हे बघा, हा हे घ्या, हे घ्या. हे कुठलं? मधुचंद्राला जाताना घ्यावयाची साधने. ठीक आहे, महत्वाचं आहे, सगळ्यावर स्पेशल प्रकरण आहे. हे नको, हे नकोय मला. हे बाई, हे आत्मचरित्र आहे बरं का. कुठलं? माझे बटण माझे काजे. म्हणजे शिंप्याचं आत्मचरित्र आहे, कपडे शिवतानाचा अनुभव आहे त्याचा. नाही बाई बाई बाई, हे घ्या, हे घ्या. आंघोळीची गाणी मस्त मस्त. हे नकोय मला. बाई बाई, हे वाचा, हे वाचा तुम्ही. अर्थशास्त्रावरचा आहे, फाटक्या नोटा आणि गव्हर्नर. हे वाचा. नाही नाही, मला काहीच वाचायचं नाहीये, मी चाललोय. तुम्ही रेडी हो? क्या बात है. या दुकानदाराला आणि या मुलीला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले वाचक मित्र नक्की आठवले असतील. बघूयात मग हा दुकानदार कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. ऋषिकेश आणि नम्रता. ह्युमर थोडा मला नंतर थोडा कमी वाटला ह्युमर, पण आय थिंक इट वॉज अ गुड अटेम्प्ट. खूप सुंदर एक प्रयत्न होता. ऑल द बेस्ट. स्वप्नील सर. ऋषिकेश आणि नम्रता, खूप सुंदर विषय होता, त्याची मांडणी पण खूप सुंदर होती, पण मला असं वाटलं की परफॉर्मन्स लेवलला थोडासा लूज झाला ऍक्ट. नेक्स्ट टाइम थोडा परफॉर्मन्स अजून टाईट व्हायला पाहिजे असं मला दोघांकडनं अपेक्षा आहे, आणि तुम्ही दोघे ते कराल अशी मला खात्री आहे. ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. तुम्ही चॅलेंज केलं होतं 19 गुण आणि 3 तुऱ्यांना. आता बघूया तुम्हाला किती गुण मिळतात आणि 3 तुरे कुणाचे होणार. महेश सर किती गुण? 8.5. स्वप्नील सर 9 गुण. याचाच अर्थ तुरे आहेत दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी यांचे. कॉमेडीची ही जुगलबंदी अशी सुरू राहणार आहे, पण आता वेळ आहे एका छोट्याशा ब्रेकची. हा, आपण ब्रेकमध्ये कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर तुमच्यासाठी एक धमाल सरप्राईज आहे. तेव्हा पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. मग लग्न का केलं? कोणाशी? माझ्याशी. हो. कधी? कुठे? तरीच तू या घरात मला सतत दिसत असतेस. ऍसिडिटी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्यानं आपल्याला कधीच विसरू नये, सतत आपल्यावरती प्रेम करावं. पण विसरभोळा नवरा मिळाला तर काय करायचं हो बायकोनं? असाच एक विसरभोळा नवरा संध्याकाळी आपल्या घरी गेलाय. बघूयात त्याची बायको त्याचं स्वागत कशा पद्धतीनं करते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं. डॉक्टर गिरीश ओक आणि सुजाता जोशी.
कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, दिना दिन दिना दिन तक दिना दिन बरसात में तुमसे मैं ना भूलूंगा नवीन पोपटहार. एक गाणं धड लक्षात राहत नाही माझ्या. कसं होणार या देशाचं काही कळत नाही. जान ढूंढती फिर रही तू तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ मैं यहाँ तू कहाँ मैं यहाँ. गप्पा बसा. वाह 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 वाह. किती वेळ शोधते तुम्हाला? वाह 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 बाई 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 काय मंदार लागलाय तुमचा आज. वा 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 वा. त्रास होतो त्रास होतो. कुठे गाणं शिकलात, कुठल्या व्यायामशाळेत शिकलात? एक मिनिट मला आधी सांगा, तुम्हाला रोज कॉलेज मधून यायला उशीर का होतो? कुठलं कॉलेज, कुठला उशीर? तुम्ही कॉलेजमध्ये शिकवता ना? कुठल्या कॉलेजमध्ये शिकवतो मी? अहो. हो मी कॉलेजमध्ये शिकवतो. हा. आणि आज यायला उशीर का झाला तेही सांगणार आहे, पण ते एक सरप्राईज आहे. काय झालं की मी सध्या रोज संध्याकाळी एका माझ्या मित्राबरोबर क्लासला जातो. कुठला क्लास? हे वाढवण्याच्या ते केस? केस वाढवण्याचं तेल असतं ग. क्लास कसा असतो हे वाढवण्याचं, ह्याच्या आत जे असतं ना ते आत बुद्धी. बुद्धीचं काम असतं ते. बुद्धी स्मरणशक्ती वाढवण्याच्या क्लासला मी रोज जातो. आठवलेलं आहे पूर्ण. अच्छा. 60,000 रुपये फी आहे. अरे देवा. हा पण फरक बघितलास ना तर म्हणशील देव पावला. बरं ते सगळं मरू दे. तुम्ही मला सांगा, तुमचा हा विसर भोळेपणा तुम्हाला आधीपासून माहित होता ना? मग लग्न का केलं? कोणाशी? माझ्याशी. हो. कधी? हा? कुठे? हा? तरीच तू या घरात मला सतत दिसत असतेस. अहो मी दुसरीकडे कुठे जाणार हो? तुलाही आठवत नाही? हा? राहा राहा राहा. तू या घरात राहा, काही प्रॉब्लेम नाहीये. इथेच राहा. दिल्या घरी तू सुखी राहा. माझ्या नावाचं कुंकू लावून राहा. काही काळजी करू नकोस. बरं घरचं कास्टिंग काय तुझं? म्हणजे घरी कोण कोण असतं तुझ्या? हे बघा, तिकडे एक निळी डायरी ठेवली, त्यात सगळं लिहिलेलं असतं. अरे देवा. रोज वाचायची असते. तुम्ही आज वाचली नाहीये, वाचून घ्या. अरे देवा, 60,000 रुपये वाया गेला. लग्नाच्या आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? आठवलंय, संपूर्ण आठवलेलं आहे मला. काय झालं की विसरूनच गेलो. विसर भोळेपणा तुला सांगायला लग्नाच्या गडबडीत. विसरून गेलात हे सांगायला बरं आठवलं तुम्हाला? दे टाळी. आठवलं नाहीच आहे. काहीतरी ठोकून दिलं मी. काय बघतेस? तुम्ही सकाळी घरातनं बाहेर पडताना काळा शर्ट घालून बाहेर पडला होतात. मला कसं आठवेल? रंग कसा बदलला? मला काय माहित? हा केस कुणाचा? या केसावरून कसं ओळखायचं कोणाचा ते? तुम्ही आत्ताच्या आत्ता मला आठवून सांगा कोणाचा? कसं आठवेल मला? तुझं नाव आठवत नाही मला. आता या केसकर वहिनी कोण आहेत ते कसं आठवणार मला? एक मिनिट, तुम्ही सकाळी जीन्स घालून बाहेर पडला होतात, पॅन्ट पण बदलली? मला काय माहित, आता आठवत नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही घरातनं बाहेर पडल्यानंतर कपडे का बदलता? कपडे का बदलतो मी तेच मला आठवत नाहीये, पण आठवण्याचा प्रयत्न करतोय. 60,000 आठवलं. दुपारी आमच्या कॉलेजमधल्या ह्या त्या हर्डीकर बाई आणि मी आमच्या कॉलेजच्या स्टाफ रूम मध्ये लोळत पडलो होतो. काय बोलताय तुम्ही? माझ्या समोर बोलायला लाज नाही वाटत? तू मध्येच वेगळं काहीतरी बनवून लिंक तोडून टाकतेस. आता मला कसं आठवायचं काय करत होतो ते? काय माहित काय करत होता त्या हडनळणी बरोबर? नाही ग, हर्डीकर. आठवलं, हर्डीकर बाईं बरोबर मी असा लोळत पडलो होतो. काय होतं, एका महत्वाच्या विषयावर मला लोळायचं होतं. तुम्ही त्यांना म्हटलं की आपण जरा दोघं लोळत बसूया. पण त्या कमी लोळत होत्या, आम्ही जास्त लोळत होतो. काय बोलताय तुम्ही? काय लोळतोय आम्ही तेच तर सांगतो. आम्ही काय बोलतोय आम्ही काय बोलतोय काय ह्याला लोळणं म्हणतात, ह्याला बोलणं म्हणतात. तेच तर म्हणतोय मी. काहीतरी बोलत होतो आम्ही, म्हणजे लोळत होतो आम्ही. तर ते जाऊ दे ग. तर माझ्या हातून ना त्यांच्या अंगावर पाणी सांडलं. गेल्या कशा? घाबरल्या? घाबरल्या नाही ग. पाणी पडल्यावर घाबरतं का कोणी? त्या अशा
तापल्या पाणी पडल्यावर तापतंय कोणी काहीतरी बोलतेस तू अगं त्या अशा नाचायला लागल्या नाचता नाचता गायला लागल्या आणि म्हणाला होली के रंग दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल भस असं भस्कन माझ्या अंगावर त्यांनी बादलीभर पाणीच ओतलं देवा आणि मला म्हणाल्या बुरा न मानो दिवाळी आहे दसरा मकर संक्रांत हे बघा होळी ही होळी 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 बुरा न मानो होली है असं म्हणाल्या आम्ही पटकन कुणी यायच्या आत तिथल्या तिथे ताबडतोब आमचे कपडे बदलून टाकले कपडे बदल एकमेकांसमोर हर्डीकर बाई मला म्हणाल्या नाहीतरी तुमच्या काही लक्षात राहतच नाही मग काय काळजी आहे आपण इथेच कपडे बदलून टाकले पण त्यांच्या एक लक्षात नाही आलं माझ्या काही काही गोष्टी ठळक लक्षात राहतात तसंच तेव्हा एक गोष्ट माझ्या ठळक लक्षात राहिली आहे काय हे माझं लायसन्स त्या पाण्यामुळे भिजलं ते माझ्या लक्षात राहिलंय आठवणीने आणलंय आठवणीने वाळत टाक कोठारे कोण डॅमिट चेहरा तुमच्यासारखा आहे मग मीच तो कोठारे सर तुम्ही हो सॉरी मी परत नेहमीसारखी चुकून खाली तुमच्या घरात आले मी जाते मला सांगा जोशांचं घर कुठे आहे जोशांचं कुठे जोशी कोण मला वाटतंय मी जोशांच्या घरी राहते म्हणजे मीच जोशी पण आता तिकडे कसं जायचं मला कळत नाहीये जोशी साहेब तुम्ही जोशीच ना हो तुमचे पडोशी जोशी आहेत ना त्यांना जरा विचार ना जोशी कुठे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी क्या बात है गिरीश सर सुजाता खूप खूप स्वागत आहे फुबाई पूजा या मंचावरती आता विचारूयात परीक्षकांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला महेश सर गिरीश आणि सुजाता अ विफ ऑफ फ्रेश एअर असं वाटलं मला एकदम फार सुंदर वाटलं सर्वप्रथम तुमचं दोघांचं इथे स्वागत मोस्ट वेलकम ऑन दिस अँड वी आर ऑनर्ड बाय युअर प्रेझेन्स रेल गिरीश मला तुझी एकंदर कॉमेडी करायची स्टाईल खूप आवडली म्हणजे मला असं वाटतं का कॉमेडीचा जो एक सटलनेस जो आहे ना तो तुम्ही आज दाखवून दिलात आणि इट वॉज अ ग्रेट लेसन टू एव्हरीबडी आणि सुजातानी खूप सुंदर साथ दिली ऑल द बेस्ट टू यू अँड थँक्यू वन्स अगेन सुजाता डॉक्टर तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत आणि इतक्या धमाकेदार एंट्रीसाठी एकच गोष्ट होऊ शकते आय से वी हॅव अ ब्लास्ट क्या बात खूप आनंद झाला तुम्हाला या मंचावर बघून आणि मी देवाचे आभार मानू इच्छितो की तुमचा हा परफॉर्मन्स मी इथे बसून बघू शकलो सो समबडी अप देअर इज व्हेरी हॅपी विथ मी थँक्यू सुजाता तू खूप छान साथ दिलीस आणि अशी आशा करतो आमच्यातर्फे ह्यांच्यातर्फे आणि संपूर्ण महाराष्ट्रातर्फे की तुम्हाला या मंचावर वारंवार बघायची संधी रसिक प्रेक्षकांना मिळो थँक्यू पण पर्टिक्युलरली या प्रकारच्या याबद्दल मी असं म्हणेन की या प्रकारचा परफॉर्मन्स मी पहिल्यांदा केला तो सगळ्यात आधी मी या सगळ्यांना हात जोडून नमस्कार करतो तिथे पाहिजे जातीचे खरंच मला आज पहिल्यांदा या टाईपचं काहीतरी परफॉर्मन्स करतोय आणि काय जो काय पोटात गोळा आला होता माझ्या स्वप्नील तुझं मी काम कॉमेडी सर्कसमध्ये असं पाहिलेलं आहे सो याच्यातून तुम्ही इतक्या वेळा हे जाता खरंच तुम्हाला वाकून नमस्कार ते भयंकर कठीण आहे आणि ते कॉम्पिटिशन मध्ये करणं तर फार कठीण आहे आम्ही तर एक गेस्ट म्हणून आलो त्याच्या काय चुका तुम्ही सांगणार नाही तर मला पण ते जी काय चुरस आहे हॅट्स ऑफ क्या बात है जोरदार टाळ्या जोडीसाठी मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा क्लिअर फुबाई फू कॉम्पिटिशनच्या या आठवड्याचे विजेते आहेत कोल्हापूरहून श्रीरंग पाटील जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी त्यांना मिळणार आहे क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर आणि आता आपण ऐकूयात त्यांनी पाठवलेला जोक
एकदा काय होतं की बाबा आपल्या मुलाचा अभ्यास घेत असतात, त्याला विचारतात, मला सांग ताजमहाल कुणी बांधला? काय माहिती म्हणे कुणी बांधला. अरे हे काय उत्तर आहे का? आम्ही तुझ्या एवढे होतो, सगळं माहिती होतं आम्हाला, म्हणून सांगतो जरा घरातून बाहेर पडत चला, सगळं नॉलेज घेत चला. बरं ते जाऊ देत, मला सांग भारताचे पंतप्रधान कोण? काय माहिती म्हणे कोण? काय माहिती, ही काय उत्तर आहेत? अरे जरा घराच्या बाहेर पडत चला, सगळं माहिती करून घ्या. मला सांग महाराष्ट्राची राजधानी कोणती? काय माहिती म्हणे कुठली? मला काय माहिती. अरे हे काय उत्तर आहे का? काय माहिती, जरा बाहेर पडत चला. बाबा मला एक सांगा, राजाराम पाटील कोण? नाही रे मला माहित नाही, म्हणून सांगतो जरा घरात थांबत झाला, सगळं माहिती पडेल. आणि आता वेळ आहे हे पाहण्याची की कोण आहे याची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, प्लीज तुम्ही इकडे या आणि त्या जोडीचं नाव जाहीर करा. परफॉर्मर ऑफ द डे स्वप्नी. टफ कॉल. 4 जोड्यांनी परफॉर्म केलं, पण आमच्यासाठी इट वॉज रिअली रिअली टफ. दिगंबर नाईक, हेमांगी कवी व सुपर्ब. ऋषिकेश जोशी, नम्रता आवटे पण आउटस्टँडिंग होते. सो परफॉर्मर ऑफ द डे आहेत डॉक्टर गिरीश ओक आणि सुजाता जोशी. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता आणि यालाच म्हणतात क्लिअर परफॉर्मन्स ऑफ द डे. तुम्हाला मिळतंय क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. तर कॉमेडीचा असाच तडका घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगी तुळा. बिटिया की बहुत याद आती है. अभी हमारी बिटिया 2 साल की हो गई. 4 वर्ष झाली हा गावाकडे गेला आणि याची पोरगी 2 वर्षाची आहे. मारा रे मारा, म्हणजे खूप पुण्य करा करा या होगा का बाहर इससे कुछ बा ओका तो लगा दिगो ओका मारा रे माराचा एवढा अर्थ आहे.